अरे ताई, तू रडते कशा पाय? म्या माहिती काढली आहे का तुझं सासर इथनं खूप लांब नाहीये. जेव्हा तुला वाटेल तेव्हा येत जा इथं, आणि जेव्हा आठवण येईल तेव्हा निरोप धाडत जा, म्या येत जाईन. आणि भीम पण त्याच वाटेने शाळेला जातो. अधूनमधून तो तुझ्या घरी पण येत जाईल. हो ना भीम? वय माधवी, माधवी ताई, आम्ही निघतो. ठीक आहे. माधवी, माधवी. हो आई. चल बाळा, आता पाठवणीची वेळ झाली बाळा. सासरे बुवा, आमच्याकडे फक्त एवढंच होतं. कृपया याचा स्वीकार करा. ठीक आहे. अहो, खूप खूप आभार. आता तुम्ही तुमच्या मुलीच्या पाठवणीची तयारी करा. अगं वेडे, हे घर आम्ही सगळे तुझेच आहोत ना. जेव्हा मनाला वाटेल तेव्हा येत जा, ठीक आहे? स्वतःची काळजी घे बाळा. बरं इवाई, आता आम्ही निघतो. असं वाटतंय की पाऊस येऊ शकतो. त्याआधी आम्हाला घरी पोहोचावं लागेल. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. नमस्कार. इथेच थांब. आता कशाला आलास तू? हे बघ, मला ठाऊक आहे का तुम्हाला माझ्याशी काही घेणं देणं नाही, पण मी माधवी ताई आणि कामदा ताईला माझी बहीण मानतो. माधवी ताईच्या पाठवणीनंतर तुम्ही दोघं एकदम एकटं पडले असाल. त्यामुळे माझं कर्तव्य आहे का तुम्हा दोघांनी सांगावं का तुम्हासनी कुठल्या बी प्रकारची मदत हवी असेल तर मला सांगा. तू आत्ताच्या आता इथून निघून जा आणि पुन्हा इथे कधीच येऊ नकोस. हेच सगळ्यात मोठं काम आहे माझं. कर बघू. तुम्ही आणि तुमच्या जातीची लोक कधीच नाही सुधारणार. चल भीम. भीमबाळा, आज मोठं जबाबदारीचं काम केलंयस. जेव्हा लगीन थांबवायचं होतं तेव्हा त्यासाठी खटपट बी केलीस. आणि बहिणीच्या सासरी जाताना रडलास मी.
आणि जेव्हा समदे दारातून निघून गेले तेव्हा धीर द्यायला आणि प्रोत्साहन द्यायला यांच्या दारात बी आलास. चल, आज याच आनंदात तुला बाजारातली मिठाई खायला घालतो. बहुतेक पाऊस येईल असं वाटतंय. घरला जाई पातूर आपण नक्कीच भिजणार. चला. घाबरू नकोस. हा फक्त थोडासा पाऊस आणि थोडंसं वादळ आहे. थोडा वेळ पडेल आणि बंद होईल. मी घाबरत नाहीये, मी थोडा विचार करतेय. अगं विचार पण नको करू. जोपर्यंत मी जिवंत आहे मी तुला सुखी ठेवेन. माधवी, अगं काय झालं बाळा? हा माधवी, तू इथे काय करतेस आणि ही जखम कशी झाली तुला? अहो भाऊ, वाईट झालं. टांगा पुलावरनं खाली पडला. जावयासहित समदे मारले गेले.
फक्त हीच वाचली. भीम भीम भीम, काय झालं ध्रुव? माधवी तिच्या सासरी जायला निघाली ना, हा मग? तिचा टांगा पुलावरून खाली पडला. सगळे मेले, फक्त माधवी तेवढीच वाचलीये. काय? माधवी, माधवी, काय झालं ग? म्हणजे भीमरावाच्या इच्छेने पुन्हा एकदा कहर माजवलाय, विधवा केलंय हिला. काढून टाका तिचा सर्व शृंगार. आजपासून हिला शृंगार करण्याचा कोणताही अधिकार नाही, बांगड्या भरण्याचाही कोणता अधिकार नाहीये. पंडितजी बरोबर बोलतायत. उतरवा हिचे सौभाग्य अलंकार. कुठे चाललायस तू? हा? आई माधवी ताईकडे नाही जायचं. मी कुठेच नाही जाऊ द्यायची तुला. मला आईने जायचं. सांगितलं ना तुला, नाही जायचं म्हणजे नाही जायचं. माझ्या बांगड्या का तोडतेस आई? कारण आता तू विधवा झालीयस. हे काय असतं काकू? जिच्या पतीला मरण येतं ना, ती मुलगी किंवा स्त्री विधवा होते बाई. तू हाते बघू. जेव्हा मला नव्हत्या घालायच्या तेव्हा तू बळजबरी केलीस. मला लग्न पण नव्हतं करायचं. तोडू नकोस नाही. बघ किती सुंदर दिसतात. आणि तुला ठाऊक आहे मला बांगड्या घालायला किती आवडतात ते. अगं पण तुझा पती मेलाय ना. अगं आता हे सगळं वापरणं तुझ्यासाठी अशुभ आहे. सोड आई. माधवी, आई, माधवी ताईला माझी गरज आहे. मी आता जाऊन लगेच येतो. तू कुठंच नाही जायचं. सांगितलेलं ऐक माझं. आई, माझं जाणं गरजेचं आहे. तू माझं ऐकणं काय झालीयस? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही. नाही जायचं म्हणजे नाही जायचं. अगं पण आई, असं नका ना करू. आज जा लवकर. कणीच्या अंगावरील सर्व शृंगार काढून टाका. कारण एका विधवेच्या अंगावर जितका वेळ शृंगाराची सामुग्री राहील तितकंच ते तिच्यासाठी, तिच्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि सगळ्या गावकऱ्यांसाठी हे अशुभ ठरेल. आणि धर्मासाठी तर हे सर्वात जास्त अशुभ आहे. माधवी, माधवी दरवाजा उघड ग बाळा. माधवी, उघड दरवाजा. मला बांगड्या खूप आवडतात. मी कुणालाच नाही तोडू देणार. अगं अगं तुला समजत का नाहीये? तुझा पती मरण पावलाय. दरवाजा उघड. तो मेलाय पण मी तर जिवंत आहे ना. मी थोडीच मारलंय त्याला. उलट मीच माझा जीव वाचून परत आलीये तिथून. आई, मला जाऊ दे की. असं नका मला ना तुझी करू. काळजी वाटते भीमा. तू तिथं जाशील ना पुन्हा. नाही नाही जाऊ द्यायची तुला. इथंच बसून राहा. पण आई, मला जायचं आहे. भीमा, कळना झालंय का तुला? हे बघ, 30 पृष्ठ लोक आहेत. त्यांचे रीतिरिवाज आहेत. तू त्यांच्यात पडू नकोस. बाबा, तुम्ही समजवा की आईला.
मला बाहेर जाऊ देईना झाली. बघा की, आईला समजावा की बाबा. माधवी, दरवाजा उघड. माधवी, माधवी, अरे काय झालं? अहो स्वतःला तिने कोंडून घेतलंय. अच्छा, बाहेर येत नाहीये का? मग तोडून टाका ते दार. चला चला बाजूला भाऊ वहिनी. माधवी, दार उघड. दरवाजा उघड माधवी, नाही तर दरवाजा तोडून टाकू. माधवी, आम्ही दार तोडून टाकू. माधवी, चल तोडूया. हे बघ माधवी, दरवाजा उघड. आई, मला जायचं आहे. माझं म्हणणं समजून घे की. आई, आत्या, तू तरी समजाव की आईला. तू समजाव की आत्या. कुणी बी माझं म्हणणं समजून का घेईना झालंय. बाबा, तुम्ही जायला समजावू शकता. समजावा की. कुणास ठाऊक ताई संग ते लोक काय करत असतील. काहीतरी बोला की. तुला तिकडे जायचंय ना? वय, मला तिकडे जायचं आहे. तर मग चल. काय काय करताय तुम्ही? भाऊ, तुझं तिथं जाणं बरोबर नाही आहे. आणि खास करून भीमाचं. आणि तो तिथं जाऊन काय करणार? काही नाही, पण एवढं तर नक्कीच बघल की हो समाज एका लहान निष्पाप जीवासंग आणि निर्दोष मुलीसंग करतो तरी काय. चल भी. बाबा, तुम्ही माधवी ताईचं रक्षण करणार नव? प्रयत्न करतो. चल. भाऊ, अरे भाऊ, आपल्यावर पश्चाताप करायची येईल असं काय बी करू नका. अहो, ऐकलं का? बाळा, त्या दोघांनी घेऊन त्यांच्या संग जा. जा लवकर जा. ताईलाही भ्या वाटतंय. चला चल. वहिनी, आई, 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 सोड ना मला. किती सुंदर दिसतायत बांगड्या. हवं तर तू आज चल आणि आरशात बघून मग ठरव. अगं, तुला कळत कसं नाहीये? आई, तुलाच कळत नाहीये. या बांगड्या तोडून तुला काय मिळणार आहे? काही मिळणार नाहीये. पण तुझा पती गेला आहे. आता तुला काही अधिकार नाही हे वापरण्याचा. आई, तुझी शपथ, मी नाही मारलेलं त्याला. पुलावरून टांगा स्वतःच खाली पडला. माझी काय चूक आहे सगळ्यात? उगाच वाद घालण्यात वेळ घालवू नका. तिला विधवेचं रूप द्या लवकरात लवकर. माधवीची आई, तुम्ही वा बाजूला, मी बघते. माझ्या जवळ नका येऊ. अगं, कधीपर्यंत रोखणार आहेस मला? हा? अगं बाई, चावली ही मुलगी. अरे माधवी, माधवी थांब. माधवी ताई, भीम, 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 भीमराव, भीमराव, मला वाचव. माझी आई माझ्या बांगड्या तोडतीये आणि म्हणते तुला शृंगार करण्याचा काही एक अधिकार नाहीये. मी जेव्हा म्हणत होते की मला बांगड्या नाही घालायच्यात, तेव्हा मला बळजबरी केली सगळ्यांनी. आता म्हणतेय की मला या बांगड्या नाही काढायच्यात, तर हे लोक म्हणतात की बांगड्या काढ. तुला काय होणार नाही ताई, काय बी नाही. माधवी, इकडे ये. नाही बाबा, नाही, माधवी ताई कुठे बी जाणार नाही. भीमा, ह्यो त्यांच्या रीतिरिवाजाचा प्रश्न आहे. तू यात काय बोलू नको बाळा. अहो, समजावा ना काहीतरी. हे बघा, ह्या बाबतीत तू मध्ये पडू नकोस, नाहीतर थोबाड फोडून टाकेन.
इथे उभ्या उभ्याच कापून टाकेन तुला. का आम्ही असं काय बोललो? बोलू पण नकोस. ही आमच्या समाजाची परंपरा आहे आणि यात जर तू किंवा तुझ्या मुलाने अडथळा आणण्याचा प्रयत्न केला ना तर यावेळी फौजदार साहेबांना आम्ही बोलवू. माधवी, इकडे ये माधवी. नाही बाबा. नाही, माधवीताई कुठे बी जाणार नाही. सुभेदार, समजव त्याला. याच्याच कर्माचे फळ आहे जे याच्या दोन्ही मुलींना एक एक करून भोगावे लागले. यो भीमराव त्याच्याशी नातं जोडतो, याचा सत्यानाश करून टाकतो. तुम्हाला काय समजायचं ते समजा, पण ताईला मी इथनं कुठे बी जाऊ देणार नाही. बिंबाळा, भीम, मला सोडा. अरे इकडे ये. मला चल, नाही. चल. अरे थांब, काय करतोयस? चल. एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तर तुझा बाप यावेळी तुरुंगात नक्कीच जाईल, पण तुरुंगातून सुटून पुन्हा कधीच परत येणार नाही, समजला?